स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बोरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, ग्रामस्थांचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। धुळे तालुक्यातील मांडळ येथील बोरी नदी पात्रातून काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन विरोधात मांडळ ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिलेले आहे। मात्र जिल्हा प्रशासनातर्फे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। कारवाई न झाल्याने वाळू माफियांमार्फत येथील ग्रामस्थांना धमकी, मारहाण व सतत धमकवण्याचे प्रकार केला जात आहे। त्यामुळे धुळे तालुक्यातील मांडळ येथील बोरी नदी पात्रातील वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज ग्रामस्थांनी केलेली असून त्या संदर्भात आज पुन्हा धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। महात्मा गांधी तंत्रमुक्त योजना जी आहे त्याचा आमचा प्रथम क्रमांकाचा नंबर आलेला आहे। आमच्या गावात बोरी पात्रामध्ये आम्ही बोरीची खूप बदल करून दिलेली आहे। आमच्या गावातल्या विठ्ठल मंदिराचं काम असेल, चालण्याचं काम असेल, अशा सार्वजनिक कामाला सुद्धा आम्ही बोरी गावाने रेती आणून देण्यात आलेलं आहे। तेव्हा आम्ही ट्रॅक्टर आतापर्यंत काढून दिलेले नाही, त्या जेसीबीने सुद्धा आम्ही त्यांना रेती काढून दिलेली नाही। त्यामुळे आमच्या गावामध्ये रेतीचं खूप चांगलं संवर्धन आणि जतन आम्ही केलेलं आहे। परंतु आजूबाजूच्या गावातील काही ट्रॅक्टर चालक भिन्न प्रवृत्तीचे जे आहेत त्यांनी आता गेल्या 8 दिवसापासून आमच्या गावामध्ये 7 ते 8 ट्रॅक्टर टाकून जे कुमार वाळूंचं उत्खनन आणि वाहतूक त्यांनी चालू केलेली आहे। ते अतिशय भिन्न प्रवृत्तीचे आहेत। त्यांना कोणीतरी या गोष्टीसाठी विरोध केला तर ते म्हणतात की तुम्हाला आमच्या गावात यायचंय आणि आम्ही तुमच्या सगळ्या कुटुंब तालुक्यावर जीव फाडणार। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि आपले ग्रामस्थ जे ते अत्यंत भयभीत झालेले आहेत। त्यांनी या सगळ्या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या हातात असलेली गोष्ट म्हणजे 112 आपत्कालीन नंबरवर त्यांनी फोन केला, परंतु त्या लोकांचे गस्त करण्यासाठी त्यांचे 3 सदस्य असतात जे महसूल अधिकारी आले किंवा पोलीस अधिकारी येणार असतील तर त्यांना ते फोन करतात आणि तिथून ते ट्रॅक्टर घेऊन जातात। आम्ही आदर्श गाव करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत, परंतु या अवैध रेती खनन आणि उत्खनन आणि वाहतुकीमुळे आमच्या पर्यावरणाचा ऱ्हास होतोय।